मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं 150 जागांवर एकमत तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीशी आमचा काहीही संबंध नाही। मुंबई महानगरपालिकेतील युतीवरून अमित साटम यांचं वक्तव्य। तर मलिकांऐवजी दुसरे नेते नेतृत्व करणार असतील तरच विचार करू, अमित साटम यांच्याकडून स्पष्ट। हॉटेल तेजयश प्रकाश शिंदेंच्या मालकीचंच हॉटेल माझं नाही असं प्रकाश शिंदे का म्हणाले? सुषमा अंधारे यांचा सवाल। सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, अंधारेंचा आरोप। अंधारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार। शिंदेंच्या पदामुळे ड्रग्ज रॅकेटवर तपासावर परिणाम होऊ शकतो। सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी। सनसनाटी निर्माण करण्याचा सुषमा अंधारेंचा प्रयत्न। 48 तासात माफी मागितली नाही तर कायदेशीर कारवाई करणार। सुषमा अंधारेंच्या आरोपांवर मंत्री शंभूराज देसाईंचं आव्हान। सुषमा अंधारेंच्या लढ्याला माझं समर्थन। ठाण्यात शिंदे राहत असलेल्या परिसरात अनेक डान्स बार, कारवाई झालीच पाहिजे, अंजली दमानी यांचा आरोप। साताऱ्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरण आता घरापर्यंत पोहोचलं असून मुख्यमंत्री फडणवीस शेवटचा घाव मिंधेंवर घालतील। राऊतांची टीका तर शिंदेंच्या अनेक मंत्र्यांना बरखास्त केलं पाहिजे, संजय राऊतांची मागणी। धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंचा विरोध। मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर बीडमध्ये सुप्रिया सुळे उपोषण करणार, सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा। अंजली दमानी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। बावनकुळेंची भेट घेऊन धनंजय मुंडेंबाबत चर्चा झाल्याची शक्यता। मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यास अंजली दमानी यांचा विरोध। नाशिक कोर्टानं काढलेल्या अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना प्राप्त। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार। नाशिक पोलिसांचं पथक आज मुंबईला येण्याची शक्यता। उद्या कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटेंचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू। विजय कोकाटेंचा अटकेच्या स्थगितीसाठी हायकोर्टात अद्याप अर्ज दाखल नाही, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंसह बंधू विजय कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी। 2 मंत्री एकाच गटातले गेले। कोकाटे म्हणजे हिट विकेट। कोकाटेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न, त्यामुळे आम्ही भ्रष्टाचारांना पाठीशी घालतो हा संदेश दिला गेलाय। संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। कोकाटे आता सतत मुख्यमंत्री अजित पवारांना फोन करतायत। कोकाट्यांना वाचवण्याचं काम सरकार करतंय, हर्षवर्धन सपकाळांचा आरोप। माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा झाली आहे, त्यांची आमदारकीही बरखास्त करायला हवी, नाना पटोलेंची मागणी। प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा। प्रज्ञा सातव यांचा चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपत पक्षप्रवेश। आता लोकशाही टिकेल की नाही अशी चर्चा पाहायला मिळते। विरोधी पक्षनेते पदासाठी राजीनामा घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यावर सुळेंची टीका। प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय योग्यच। प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। भाजपाने प्रज्ञा सातव यांना काय प्रलोभन दिलं याची माहिती नाही। प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशावरून नाना पटोलेंची टीका तर नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे काँग्रेस डबघाईला, अशोक चव्हाणांची टीका। अजितदादांची फडणवीसांशी कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा। हायकोर्टाचा दिलासा नसेल तर फडणवीसांना राजीनामा सुपूर्द करणार। फडणवीसांसोबतच्या बैठकीत अजितदादांची भूमिका, सूत्रांची माहिती। सध्या तरी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची चर्चा नाही। अमित शहांसोबत मुंडेंची पूर्वनियोजित भेट होती। कोकाटेंचा राजीनामा आणि मुंडेंचा शहांच्या भेटीशी काही संबंध नाही, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांची लाचारी सुरू। कायद्याच्या चौकटीनुसार विरोधकांना सर्व मिळणार, नियमानुसारच कामकाज होतं हे विरोधकांना दाखवलं। संजय शिरसाट यांचा विरोधकांवर निशाणा। मुख्यमंत्री फडणवीसांनी बारामती विमानतळावर घेतली भाजपच्या नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांची भेट। तर यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांकडून विमानतळावर देवेंद्र फडणवीसांचा सत्कार। माजी आमदार दिलीप मानेंचा भाजपात पक्षप्रवेश। भाजपात
प्रदेश कार्यालयात दिलीप मानेंचा पक्षप्रवेश पार पडला। राहुल कलाटे यांचा भाजपात पक्षप्रवेश निश्चित। रवींद्र चव्हाण मोहोळ यांच्या उपस्थितीत आज मुंबईत पक्षप्रवेश होणार। राहुल कलाटे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत। संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली। राऊत आणि पवारांमध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास इच्छुक। सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार भेटीत महायुती संदर्भातही चर्चा। अजित पवारांकडून नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित। महायुती म्हणून निवडणूक लढली पाहिजे, अजित पवारांचं बैठकीत मत। सूत्रांची माहिती। महायुतीत कसं लढता येईल याबाबत महायुतीतल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार। सुनील तटकरेंची माहिती। मलिकांशिवाय चर्चा करायची असेल तर मी करेन, तटकरेंची माहिती। तुम्ही निवडणुकीत फक्त कमळाची काळजी करा, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी करू। अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको। ठाण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका। युती केल्यास भाजपचं नुकसान होईल, भाजप पदाधिकाऱ्यांचं मत। मुंबईत महायुतीच्या विजयासाठी शिवसेनेची मोर्चे बांधणी। मुंबईतील 227 प्रभागांमधील विजयाची जबाबदारी देण्यासाठी शिवसेनेची मोहीम। 227 जागांवरील इच्छुकांच्या आज रंगशारदामध्ये मुलाखती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंचं 10,000 कोटींचं बजेट। प्रत्येक उमेदवाराला शिंदे 10 कोटी देणार। संजय राऊतांचा मोठा दावा। पुणे आणि नाशिकचे मनसे पदाधिकारी आणि प्रमुख नेते शिवतीर्थवर। जागा वाटपाची अंतिम चर्चा करण्यासाठी नेते शिवतीर्थवर दाखल। शिवतीर्थवर राज ठाकरे आणि यांच्यात बैठक होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावतीच्या अंजनगाव सुरजी दौऱ्यावर। अंजनगाव सुरजीत आज एकनाथ शिंदेंचा रोड शो आणि जाहीर सभा। अंजनगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी सभा। मुरुड नगर परिषदेसाठी शिवसेना काँग्रेस एकत्र। अंबादास दानवेंची ट्विट करून टीका, तर जनतेच्या हितासाठी एकत्र येतो, स्वार्थासाठी नाही। दानवेंच्या टीकेला भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर। नांदेडमध्ये भाजप आणि शिवसेनेची महानगरपालिकेच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांची गळाभेट। नांदेडमध्ये शिंदेंच्या शिवसेना आणि आमदारांच्या 2 भूमिका उघड। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू। पुण्यातील शिवसेना कार्यालयातील मुलाखतींना सुरुवात। नीलम गोरे, विजय शिवतारे, रवींद्र धंगेकर मुलाखतीसाठी उपस्थित। शरद पवारांची बारामती म्हणून बारामती शहराची ओळख। 15 ते 20 वर्ष संधी दिली, त्यांनी काहीच कामं केली नाहीत, त्यामुळे बारामती नगरपालिकेत परिवर्तन करायचंय। प्रचार सभेत बोलताना युगेंद्र पवारांचं वक्तव्य। ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी घेतली मनसे नेते राजू पाटलांची भेट। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे संपूर्ण ताकदीनं केडीएमसीची निवडणूक लढवणार। आमदार वरुण सरदेसाई यांची माहिती। कल्याण डोंबिवलीत मनसेच्या 2 महिला शहराध्यक्षांचे राजीनामे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेत बंडाचं निशाण। राजू पाटलांच्या कार्यपद्धतीवर शहराध्यक्षांकडून प्रश्नचिन्ह। सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे आमदार मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश। कुडाळकरांवर मतदारसंघात विकास कामांसाठी मंजूर केलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलमध्ये प्रकरणावरून दानवेंचं ट्विट। जिथून फाईल फिरल्या त्याच कार्यालयाचे अधिकारी चौकशी करणार, ही कसली हाय पॉवर कमिटी? अंबादास दानवेंचा सवाल। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमध्ये एकनाथ शिंदेंची सभा। शिंदेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर काढले। सरकारी जागेवर परवानगी नसताना बॅनर लावल्याची अधिकाऱ्यांची माहिती। नागपुरातील भाजपच्या 25 ते 30% माजी नगरसेवकांची तिकीट कापली जाणार। सूत्रांची माहिती। भाजपनं प्रदेश पातळीवर केलेल्या सर्वेक्षणात साधारणतः 30% माजी नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड नकारात्मक।
निष्क्रिय माजी नगरसेवकांना या निवडणुकीत घरी बसवण्याची भाजपची तयारी। नागपूर मनपा निवडणुकीत जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादी चढाओढ। राष्ट्रवादीला महायुतीत किमान 15% म्हणजे 22 जागांची मागणी। राष्ट्रवादीचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत काल बैठक। नागपूर मनपा निवडणुकीसाठी रिपाई आठवले गटाने भाजपकडे 10 जागांचा प्रस्ताव दिलाय। भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारींची भेट घेऊन 10 उमेदवारांची यादी सादर। भाजपकडून लवकरच पुढील चर्चेसाठी आश्वासन। भाजपचा राष्ट्रप्रथम मागे पडलं, आता भ्रष्टप्रथम झालंय। ईव्हीएमच्या माध्यमातून मतांची चोरी करून सत्तेत आले। लातूरच्या सभेतून उत्तम जानकरांचा भाजपवर निशाणा। मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आचारसंहितेचा भंग। आचारसंहितेत सचिव कार्यालयात प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेसाठी लगबग। दुसऱ्या दिवशी सकाळी काम थांबवल्याची पालिका सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार। काही दिवसांपूर्वी भाजपने मुंबईकरांचे प्रश्न आणि मतं मागवली होती, त्यानुसार जाहीरनामा तयार केला जाणार। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा कार्यकर्त्यांना 40 कलमी कार्यक्रम। भाजपकडून मिशन महापालिकेची सुरुवात। भाजप घर चलो अभियान सुरू करणार, तर 122 सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार। मुंबई पालिकेच्या निवडणुकीतही समाजवादी पक्षाला एकला चरोलेची भूमिका। गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या 6 जागांसह अन्य कोणत्या जागा जिंकता येतील याची सध्या चाचपणी सुरू। या वर्षी जास्त जागा जिंकू, अबू आझमी यांचा विश्वास। अण्णा बनसोडेंचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे यंदा निवडणुकीच्या रिंगणात। सिद्धार्थ बनसोडे 100% निवडणूक लढवणार। अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया, तर सिद्धार्थ बनसोडे कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार याबाबत स्पष्टता नाही। काँग्रेस जिवंत ठेवायची असेल तर काँग्रेसमधील निष्ठावंतांना संधी द्या। पुण्यातील काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीत पदाधिकाऱ्यांचा सूर। पहिल्याच दिवशी काँग्रेसमधील 200 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्यात। महाबळेश्वर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची भव्य रॅली। राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून येतील, उमेदवार सुनील शिंदेंचा विश्वास। महाबळेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत भव्य रॅली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार निवडून येतील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील शिंदे यांचा विश्वास। पैठणमध्ये ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार मंगल मगरेंच्या घरासमोर जादू टोण्याचा प्रकार। घरासमोर आढळली लिंबू, नारळ, हळद, कुंकू, बाहुली आणि टाचणी पुजलेली टोपली। प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मंगल मगरेंची मागणी। अण्णासाहेब पाटील आणि इतर मागास महामंडळाचे चेअरमन आणि कार्यकारी संचालकांमधील वाद चव्हाट्यावर। कार्यकारी संचालक विजयसिंह देशमुख मनमानी कारभार करत असल्याचा चेअरमन नरेंद्र पाटील यांचा आरोप। मीरा भाईंदर मतदार यादीत मोठा घोळ। काशीमीरा प्रभाग क्रमांक 14 मधील हजारो मतदारांची नावे थेट ठाणे महापालिकेच्या मतदार यादीत, तर निवडणुकीत 2024 मधील सदोष विधानसभा यादीत वापरल्या जात असल्याने मतदारांमध्ये संतापाची लाट। वाशिममध्ये शिंदेंची शिवसेना अखेरच्या क्षणी प्रचाराच्या मैदानात। शिवसेनेच्या या नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी भावना गवळींकडून कॉर्नर बैठका आणि रॅलींच्या माध्यमातून प्रचार। सर्वसामान्यांना निकाल समजावा यासाठी पुण्यातील चाकण येथील स्ट्रॉंग रूम बाहेर स्पीकरची व्यवस्था। मागील 15 दिवसांपासून स्ट्रॉंग रूम बाहेर कडेकोट बंदोबस्त।